पिछले 45 सालों से पहले महाराष्ट्र में और पूरे हिंदुस्तान में काम करते हैं। पिछले टाइम जो ओबीसी के ऊपर आपत्ति और मुसीबतें आई थी और जो हमारे देश के पंतप्रधान है और होम मिनिस्टर है, वो ये कह रहे थे कि हम ये जो रिजर्वेशन मिलता है, चाहे वो एसटी को हो, चाहे एसटी को या ओबीसी को, उसके खिलाफ में हम उसको खत्म कर देंगे, संविधान से हटा देंगे। और एक जरंगे नाम का आदमी था जो मराठा लोगों को ओबीसी के अंदर शामिल करो करके जो बात कर रहा था, उसके खिलाफ पूरे महाराष्ट्र में जितने भी ओबीसी संगठन थे, उन लोगों ने एक इनकार पेड़ावा बोलकर या एक बार समिति बोलकर बनाई थी। उसका मैं संयोजक था। जितने भी महाराष्ट्र में बड़े बड़े इनकार मेड़ावे ओबीसी के हुए, लाखों के हुए, उसका एक संयोजक थे। आज मैं इसके लिए यहाँ आया हूँ कि ये 2024 का जो चुनाव होने जा रहा है, ये बहुत ही इम्पोर्टेंट है, महत्वपूर्ण है और उसकी बहुत बड़ी अहमियत है, क्योंकि इसमें साफ नजर आ रहा है अगर से 2024 का जो इलेक्शन है, जो सत्ता में आज लोग है वो सत्ता में आ जाए, तो बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान बनाया था वो खतरे में नजर आ रहा है। उस संविधान को बहुत सारी जगह से वो खत्म करना चाहते हैं। मैं जिसकी मिसाल देता हूँ कि कलम आर्टिकल 340 जो संविधान में था उसको हटा दिया गया है मेजॉरिटी में, क्योंकि राज्यसभा में आज उनकी मेजॉरिटी है। तो वो एक एग्जाम्पल है हमारे लिए कि जिस तरीके से कश्मीर को जो आजाद था उसको खत्म करके 370 कलम हटा दी गई, इसी तरीके से अब डर लगता है कि आने वाले दिनों में जो ओबीसी को बाबा साहब अम्बेडकर ने तरतूब दी थी वो संविधान से हटा दिया जाएगा। और दूसरी जो न्यायपालिका है, आज हम देख रहे हैं कि न्यायपालिका रही नहीं है। उसमें जो कुछ भी गवर्नमेंट चाहता है वही होता है, वही हो रहा है। इसके लिए तमाम लोगों ने ये तय किया है, हमारे ओबीसी संगठन के भी लोगों ने भी, हमने सबने भी, की जो इंडिया आघाड़ी बनी है उसको पूरी तरीके से ताकत देना चाहिए। उनके जितने उम्मीदवार जहाँ जहाँ खड़े हैं उनको पूरा सपोर्ट करना चाहिए। और उसी सिलसिले में मैं पूरे महाराष्ट्र में फिर रहा हूँ। इसके पहले विदर्भा में थे, मराठवाड़ा में थे, हम लोगों ने उधर पूरा किया है। परसों के दिन मैं भीड़ में था, उस्मानाबाद में गया था, फिर वापस आज उस्मानाबाद में हूँ, आज शोलापुर में हूँ, कल मैं सांगली में हूँ, परसों कोल्हापुर में हूँ, फिर शिरोड में हूँ, सातारा होते फिर घूमने जाऊंगा। आज हम यहाँ पर जो आघाड़ी की उम्मीदवार, कांग्रेस की जो उम्मीदवार है प्रतिनिधि शिंदे, जो शिव कुमार शिंदे की बेटी है, और इनके शिव कुमार शिंदे के हमारे आज से बहुत पुराने ताल्लुकात है। 99 में ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन का अलायंस हुआ था कांग्रेस से, जिसमें हमको 5 टिकट दिए गए थे और 3 एमएलए हमारे चुन के आए थे, जिसमें सुशील कुमार शिंदे का भी बहुत बड़ा हाथ था। उन्होंने ये कहा था कि ओबीसी संगठन को भी टिकट मिलना चाहिए और हमको मिले थे, और हमारे 5 में से 3 उम्मीदवार चुन के आए थे, 2 थे। दिलीप कुमार साहब जो फिल्म एक्टर्स है वो इस संगठन से जुड़े हुए थे, इस संगठन से बहुत काम किए, वो प्रचार में भी हमारे साथ हर जगह थे। इसके लिए आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन ने तय किया है कि जहां जहां भी इंडिया आघाड़ी के उम्मीदवार खड़े हैं उनको पूरी तरीके से सपोर्ट करेंगे, सपोर्ट कर रहे हैं, फिर रहे हैं। आज सुशील कुमार शिंदे साहब से भी हम मिलने जा रहे हैं, अभी उन्होंने 5 बजे हमको बुलाया है, और हम आज उनको पूरी तरीके से हमारी संगठन जो पूरे ताल्लुक में जो आपका भी तारुफ करा है, मूसा मुर्शद हमारे महाराष्ट्र के सदर है, हमारे सलीम नदाब जो है वो जिले के सदर है, अंजू कुरैशी साहब है वो शहर के सदर है, इसाक खड़के जो है वो हमारे सचिव है, गुफरान अंसारी युवा नेता है, जावेद मुल्ला है। कि हमारे हर ताल्लुक में, ये शोलापुर में नहीं पूरे महाराष्ट्र के ताल्लुक में बहुत बड़ी संगठन काम करती है। और हमको लगता है कि सारे ओबीसी समाज के लोग, सारी बिरादरी के लोग, हम जो कह रहे हैं, आह्वान कह रहे हैं कि अब की बार इस 2024 में हमको इंडिया आघाड़ी को ही वोट देना चाहिए। इसी सिलसिले में मैं आज शोलापुर में आया। तर माझ्या माहितीनुसार शब्बीर अन्सारी यांनी
जात निहाय जनगणना झाल्याशिवाय म्हणजे कुठलीही निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा दिला. नक्की तुमचं जो म्हणणं आहे बरोबर आहे. सुरुवातीपासूनच आज नाही, हे एल्गार मेळाव्याच्या अगोदरच लोकमत मध्ये फार मोठा माझा आर्टिकल आलेला होता आणि त्याच्यामध्ये होता की जात न्याय गणगणनाशिवाय पर्यायी नाही. जेव्हापर्यंत जात न्याय जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणार नाही. हे माझी भूमिका आहे आणि आज ही आहे. आणि खरं म्हणजे राहुल गांधीचा कौतुक करण्यात या ज्या काँग्रेसने आपल्या काळात करायला पाहिजे होते, गोपीनाथ मुंडेने त्याचे फार प्रयत्न केले होते, पार्लिमेंट बंद पाडला होता, आम्ही होतो त्यांच्या बरोबर त्यावेळेस, ते झालं नाही. पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि राहुल गांधीने जाहीर माफी मागितलेली आहे, आमच्याकडून चूक झालेली आहे, खरं म्हणजे ते झालं पाहिजे. आणि अंतिम दशातून जर आला तर आम्ही सर्वात प्रथम या देशात जात न्याय जनगणना करतो. आता तुम्ही सांगितलं की गृहमंत्री जे आहेत आपल्या देशाचे अमित शहा यांनी म्हणजे फक्त एसटी एसटी ओबीसी हे आरक्षण आम्ही रद्द करू असं तुम्ही सांगितलेलं आहे. ते फक्त आरक्षण रद्द करून असं म्हटलेलं नाही तर गैरसंविधानिक आहे सगळं. आता त्यांनी शब्द वापरलेले आहेत. अगदी बरोबर आहे. संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले आहे हे संविधानला तोड मरून बोलणं लागलेले आहे आणि आम्हाला 30% अगोदर म्हणजे सांगितलेलं आहे की जर यावेळेस ते आले तर संविधान मध्ये जसं मी 370 कलमाचा आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल, तसाही जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनामध्ये जे रिझर्वेशन साठी तरतूद केलेली आहे ते सर्व ते मेजॉरिटीने काढून टाकतात. प्रणितीताई शिंदे यांना सशर्त पाठिंबा आहे का बिनशर्त पाठिंबा? नाही, आमचा कुठेही सशर्त पाठिंबा नाहीच आहे. आम्हाला फक्त इतका आहे की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला मते द्यायचं नाही. भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार नाही. इंडिया आघाडीमध्ये कोणीही असो, काही असो, कितीही संघटना असो, कितीही पक्ष असो, त्यांना पूर्ण भारतामध्ये पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांना निवडून हेच आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात जवळपास 48 सीट आहे. एकही सीट मुस्लिमसाठी दिलेलं नाही इंडिया आघाडीने. तुम्ही मुस्लिम ओबीसी संघटना म्हणून त्यांना मदत करताय, नेमकी तुमची भूमिका काय? त्यांनी बरोबर आहे की मुस्लिम समाजाला द्यायला पाहिजे होता आहे, काही अडचणी पण आहेत त्याच्यामध्ये, असं नाही आहे. आणि बहुतेक मी सांगतोय की विचारण्यात आलेले होते मुस्लिम समाजाला, पण बहुतेक मुस्लिम समाजाचे जे पार्टीचे लोक होते त्यांना नकार दिला. नागपूरमध्ये अनिस अहमदला विचारले तुम्ही उभे राहा, तुम्ही नाही मी उभे राहणार नाही. आता नसीम खानने स्टेटमेंट दिलेलं आहे, चुकीचं दिलं. त्यांनाही विचारलेलं होतं की तुम्ही उभे राहा. त्यावेळेस ते चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचा मुस्लिम समाजाचा असं मत झाला होता की यावेळेस आपल्याला फक्त ते एकच करायचं आहे की भाजपला आपल्याला यायचं नाही म्हणून आपण त्याग करावा आणि त्याग म्हणूनच हे मुस्लिम समाज याला पूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे एकंदरीत नसीम खान असतील आणि समाज असतील यांनी काँग्रेस असताना यांच्याकडे मंत्रिपद होती, पण एकंदरीत तुम्ही मंत्रिपदावर असताना मुस्लिम समाजाला कानाडोळा करता आणि मंत्रिपद गेल्यानंतर तुम्ही काँग्रेसने उमेदवारी दिली नाही मग तुम्हाला फक्त तुम्ही मुस्लिम समाजाचा कळवळा येतो, हे कितपत योग्य आहे? ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी नेहमीच काँग्रेसचे जे नेतृत्व आहे आणि कोणत्याही पक्षाचे मुस्लिम समाजाचे जे नेतृत्व आहे त्यांच्या विरोधातच होतं. कारण की जे चांगले माणूस आहे, जे काम करणारे माणूस आहे, पक्ष त्याला कधी जवळ करत नाही आणि जो जीवनी करणारा माणूस आहे त्यालाच मंत्रिपद मिळत आहे. हे भूमिकाच आहे ओबीसी संघटनेच्या म्हणून आम्ही ते आमचे आमदार जे निवडून आणले ते काम करणारे माणसं, त्याचा ऑफिस जतुरे सायकलवर फिरणारा माणूस, त्याच्याकडे काय नाही, त्याला तिकीट दिलं निवडून आणले. त्यांना ते 10 वर्ष आमदार राहिले. रशीद ताहेर मोमीन आम्ही त्याला जे दिलेले आहे ते ओबीसीचे एडव्होकेट होते, फार चांगलं काम करणारे होते, त्यांना आम्ही तिकीट ते निवडून दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये आहे. तर आमची मुलं तशीच होती आणि आजही आमची काँग्रेसला आहे कोणत्याही पक्षाला आहे की तुम्ही असे माणसाला तिकीट द्या जे काम करणार. तर आणखी एक प्रश्न असा आहे, आई निवडणुकीच्या वेळेस मुस्लिम समाजाचे नेते जे आहेत ते समोर येतात
ऍक्च्युली मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाबरोबर किंवा समविचारी पक्षाबरोबर तुम्ही कमी का करत नाही? नाही, असं आहे की हे जे लोक होते आणि आमच्या मुस्लिम समाजामध्ये केडर नाही, काम करणारे नाही, संघटना नाही. एक आमची संघटना आहे. बघा आता मला 45 वर्ष झालेले आहे. जे मंत्री महोदयाने केलेले नाही, जे खासदारांनी केलेले नाही, जे इतके सर्व लोक होते त्यांनी केलेलं मुस्लिम समाजाला आम्ही 57 सर्क्युलर जी आर काढून दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये जे आज उन्नती झालेली आहे संघटनामुळे आज लोकांना शिक्षण झाला, नोकरीमध्ये झालेले आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना संघटनाने फार मोठा काम केलेलं आहे. संघटना काम पण करत आहे. त्याने केलेलं नाही तर संघटनेने केलेले आहे. असं नाही की संघटने ऑल इंडिया मुस्लिमचं एक नाव आहे, एक फार मोठा नाव आहे. त्याने काम केलं. हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर, हजारो बहिणी शिक्षिका झालेली आहे. एक इराणी समाजाची महत्वाची गोष्ट असं आहे की बल्लोच ज्याला म्हणतात त्यांना मध्ये आम्ही अवेअरनेस आणलेला आहे आणि त्यालाही एज्युकेशन द्या, शिक्षण द्या. त्यांची मुली एक जज आहे, काम करणार आहे. आता आम्ही संघटना आहे म्हणून आम्ही संघटनामध्ये काम करतो. आता पुढच्या आलेवाल्या विधानसभेमध्ये आम्ही तेच म्हणणार आहे जे सर्व पक्षांना की ते काम करणारे माणसं आहे, जे वेगवेगळे आम्ही निशाणदारी करणार आहे त्यांना तुम्ही तिकीट द्या आणि निवडून आणा. माझा प्रश्न असा होता सर, ईद मिलनच्या निमित्तानं या ठिकाणी कौमी एकता समिती गठीत होते. ईद मिलनच्या निमित्तानं कौमी एकता समिती गठीत होते. अशी समिती आपल्या मुस्लिम समाजाच्या विकासासाठी का गठीत होत नाही आणि का प्रश्न विचारत नाही? मूळ प्रश्नावर मी अगोदर सांगत की मुसलमानांचे मूळ प्रश्न आमचे रहनुमाला माहीतच नाही, आमचे लिडरला माहीतच नाही की मुसलमानांचे मूळ प्रश्न काय. हे ईद मिलन इथे जाग्या काय आहे, त्यांचे मूळ प्रश्न काय आहे याला माहीतच नाहीये आणि त्यांचं केडर पण नाही. म्हणून आम्ही हे काम नहीं, इतना ओबीसी समाज को लेकर, मुस्लिम समाज को लेकर आप काम करें, समाज को इकट्ठा करने के लिए कहीं तो आप कम पड़े, ऐसा नहीं लग रहा? नहीं, देखिए समाज तो बिल्कुल नहीं था. आज मैं पूरे महाराष्ट्र की बात नहीं बोलता हूँ, मगर मैं शोलापुर की बात बोलता हूँ कि शोलापुर में और शोलापुर के कोई तालुका, कोई गांव ऐसा नहीं है जहां शब्बीर अंसारी नहीं पहुंचा है, जहां शब्बीर अंसारी के लोग नहीं है, जहां शब्बीर अंसारी ने उनमें अवेयरनेस पैदा नहीं किया है. हम कम नहीं पड़े, लोगों में उतनी अवेयरनेस आना चाहिए थी, नहीं आती है लोगों में. आज भी कैडर बनता नहीं है. कैडर है आज, लेकिन दो ही लोगों में कैडर आज महाराष्ट्र में हम फिरते हैं. महाराष्ट्र की बात करता हूँ, मैं इंडिया की बात नहीं करता हूँ. दो ऐसे संगठना है जिनका कैडर है. उसमें एक है आरएसएस और दूसरा है शिवसेना. उद्धव ठाकरे वाली जो शिवसेना है उनके पास कैडर, उनके पास कार्यकर्ता है. ऐसा कोई सा भी पक्ष नहीं है, कांग्रेस और कोई भी पक्ष, उनके पास कैडर नहीं, उनके पास कार्यकर्ता कोई नहीं. इनके पास है वैसे ही कार्यकर्ता संगठना के पास, हमारे पास है. आने वाले दिनों में हम वही चेंज लाना चाहते हैं. जैसे ये सोलापुर में अभी हमारे भाई ने कहा कि इलेक्शन जैसे ही नजदीक आता कि तंजीम खुलकर सामने आते, बड़े बड़े लोग जैसे कि नमाज की टोपी पहनकर, दाढ़ी रखकर, तो समाज के जो लोग रहते ऐसे लोग कांग्रेस को पाठिंबा दो, सेकुलरिज्म अचानक इनके पैदा होता, इसको लेकर क्या कहेंगे? अपने हम देखिए इनके खिलाफ पहले से ही है, हमको मालूम है. ये लोगों ने जी हुजूरी करके ही तो कौम को तबाह बर्बाद. आज जो करीब जाकर के जो अच्छे लोग हैं, जो काम करने वाले हैं, वो जी हुजूरी कभी नहीं करते हैं, जाते नहीं है. ये लोग इसी तरीके से टोपियां पहन करके या ईद के मौके पर इस वक्त जाते हैं, करते हैं, और उनको लगता है कोई भी पक्ष को यार यही सब कुछ ये है. उसमें हम चेंज लाना चाहते हैं और हो रहा है, थोड़ा थोड़ा दम से चेंज हो रहा है और आने वाले दिनों में आपको चेंज. तो ऐसे वक्त में आप विरोध करना जरूरी था. जो लोग कांग्रेस पार्टी को या बाकी के लोगों को सपोर्ट कर रहे हैं, ऐसे लोगों के साथ आप जा रहे हैं, आपका भी तो वैसे ही नाम नहीं है. नहीं, यदि कि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी एक सेपरेट प्लेटफॉर्म है, ये सब लोग कर रहे हैं, इसमें कोई शक नहीं है. मगर ये एक कैडर वाला है और ये कैडर वाले को मालूम है कि आज आघाड़ी को, जैसे मैंने पहले बोला है कि हमको आघाड़ी को सपोर्ट करना जरूरी है. तो इसके लिए हम उनके जैसा दौड़ रहे नहीं, भाग रहे नहीं, कुछ कर रहे नहीं, बस अपने तरीके से कि भाई चलो हम जा रहे हैं, उनके पीछे करीब आ रहे हैं, जा रहे हैं. आज हमने एक मैं अभी यहाँ आया, सुशील कुमार शिंदे को फोन किया और शब्बीर में कहा है आइए. इतनी रेस्पेक्ट संगठनों को आज है और मिल रही है. आने वाले दिनों में भी आप जो बोल रहे हैं, ये जो माहौल है उसको बदलने की हम कोशिश. नहीं, पिछले 10 सालों में भी सुशील कुमार शिंदे साहब का फोन आया था क्या आपको?
नहीं पिछले जबकि इलेक्शन है, अभी याद है आप? नहीं, हमने उनका फोन नहीं आया मुझे, मैंने उनको आज आया है तो मेरे फोन। पण ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संस्थेचे काय मागील 45 वर्षापासून महाराष्ट्रभर चालू करत आहात. तुमची ही संघटना आहे 45 वर्षापासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. आता तुम्ही म्हणलात 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात होता का आपण? आम्ही विरोधातच होतो. आज तुम्हाला काँग्रेसचा पुरस्कार का आला? हा? आज तुम्हाला काँग्रेसचा पुरस्कार का आला? काँग्रेसचा पोडगा नाही आहे. देशाची परिस्थिती मी सांगितलेलं आहे यापुढे की आज देशाची परिस्थिती कशी झालेली आहे, काय ते जर बदल झाला नाही, पोडगा नाही आहे. इंडिया आघाडी उमेदवारांच्या तुम्ही पाठीशी उतरला. इंडिया आघाडीच्या पाठीशी यासाठी आहे की या देशासाठी मग आम्हाला असं वाटतं की जर यावेळेस आम्ही यांना सपोर्ट नाही केलं आणि हे आलं तर मग हे जे काही आहे अस्तित्वात या देशामध्ये ते समजा. म्हणून आम्ही हे पोडक्यामध्ये येऊ लागलेलं नाहीये. जाणून बुजून आम्हाला असं वाटतं की आपल्याला यांना सपोर्ट करायला. जातीवादचा मुद्दा असो, महागाई असो, नोटबंदी असो, या अनेक अनेक गोष्टी या राज्यामध्ये देशामध्ये घडल्या. 2019 साली पण तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का होता? नाही 2019 मध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात म्हणजे जे चांगले लोक, आम्ही दुसऱ्या लोकांना कधी सपोर्ट केलंच नाही. हे बघा प्रकाशन झालेलं आहे माझे मंडल नामक पुस्तकांचा 45 वर्षाचा मंडलची लढाई लढणारा एकमेव शब्बीर अन्सारी या पुस्तकामध्ये पूर्ण आहे. 45 वर्षाचा 78 ते आजपर्यंत जे झालेला आहे पूर्ण. आम्ही काँग्रेसचा कधी या पुस्तकात जर वाचलं आपण तर तुम्हाला येईल, तुम्हाला लक्षात येतील की अरे बाबा हिने काँग्रेसच्या विरोधात लिहिलेलं आहे. कारण कि आज वेळ नहीं बोलू शकत नहीं. 2020 में 5% मुस्लिम आरक्षण शिक्षा में देने की बात कांग्रेस सरकार ने की थी. उसके बाद देवेंद्र फडणवीस को उसको रिजेक्ट किया. क्या मुख्य डिमांड होगी आपकी कि मुसलमानों को शिक्षा में 5% रिजर्वेशन दिया जाए? इस डिमांड को आप रखेंगे? हम इसके बिल्कुल खिलाफ है. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी मुसलमानों को 5% देना ये अनकॉन्स्टिट्यूशनल है. ये मिल नहीं सकता है, ये धोखा है. कितना मिलेगा? कितना मिलना चाहिए नहीं मिल रहा है. ओबीसी को बराबर में 27% मिल रहा है. क्यों नहीं ले रहे? 98%, 99%, ग्रामीण में जाओ 99% मिल रहा है. आप जिसको लेना चाहिए उसकी लड़ाई नहीं लड़ रहे हैं. और 5% वो मुसलमान इसके लिए लड़ रहे हैं कि उनको मुसलमानों का लीडर बनना है. मिलने वाला नहीं है, अनकॉन्स्टिट्यूशनल है. जिस तरह से संविधान में नहीं है. नहीं कहा जैसे मराठा को नहीं मिल रहा है, राजपूत को नहीं मिल रहा है. एक तरफ मुस्लिम समाज मराठा समाज की और ये भी कर रहा है, सपोर्ट भी कर रहा है कि उनको ये जो हिंदुरी कर जिनको मूल प्रश्न में बात ही हिंदुरी की नहीं आती, बात आती है बैकवर्डनेस. वो भी समाज में बैकवर्ड नहीं है. लेकिन जो बैकवर्ड मराठा में है तुम भी बोल के ले रहे हैं फायदा, नहीं ले रहे ऐसा नहीं है. जो 96 किलो 92 किलो अब जो हम मंडल की लड़ाई लड़ते थे उस वक्त मराठा हमारे खिलाफ आते थे, विरोध करते थे, जनता विरोध बोलते थे. अब उनको समझ में आ रहा है उनको सिर्फ राजकारण करना है, लेना देना नहीं, उनको सब मिला हुआ है. अभी ग्राम पंचायत में, नगर परिषद में, कारपोरेशन में जो सदर बन रहे, अध्यक्ष बन रहे, जो 50-50 साल में बन रहे, उनको वो तकलीफ है, बाकी और कुछ भी नहीं. अगर शिक्षा की बात करें तो बहुत सारे जो नौकरी की बात शिक्षा में तो सब मिल रहा है. शिक्षा और नौकरी अगर बात करेंगे तो बहुत सारे लोग जो है समिति की जो है चक्कर काटते हैं. जहाँ पर कास्ट वैलिडिटी बनती है वहाँ की समिति की चक्कर काटते हैं. सोलापुर की अगर एग्जाम्पल लेंगे तो हमारे यहाँ पर अम्बेडकर का जो ऑफिस बनाया गया है वहाँ पर बहुत सारे पेंडिंग पड़े हैं. 90 दिनों में जो है कास्ट वैलिडिटी दी जानी चाहिए. लेकिन अब देखिए आज वो इश्यू नहीं है. क्या करें? नहीं वो इश्यू नहीं. हम तो आज का इश्यू समझ ये बात सुनी कि वोट डालें. नहीं आज मेरा इश्यू नहीं, ये वोट का इश्यू नहीं है. मैंने समझ लीजिए बात, समझ लीजिए आप प्लीज. हमको मालूम है प्रॉब्लम उसकी लड़ाई लड़ा 57 सर्कुलर दिया निकाले, कई कमिटियों के चेयरमैनों को हमने हटा दिया. आज का वो इश्यू नहीं. नहीं सर बरोबर है. 70% जो बच्चों को है ना आज कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट को ना बहुत सारी दिक्कतों का सामना करना. मुस्लिम समाज को ही नहीं है, ये सारे समाजों को वहाँ दलाल बैठ गए हैं, वहाँ एजेंट बन गए हैं. और उसी वजह से जहाँ मूवमेंट नहीं होती है, जहाँ चढ़बड़ नहीं होती, वो लोग इसी तरीके से जहाँ मूवमेंट चढ़बड़ होती है, जहाँ पकड़ करके उनके साथ कुछ भी करना चाहिए ना तो 1 मिनट में दाखिला मिल जाता है. अभी हमको मिलता है. तो आपकी संगठन के कर रही है. हमारे पास वोट अभी उस्मानाबाद में वही बोले कि उनका और यहाँ का एक ही है. उसके लिए हम काम कर रहे हैं. अब आने वाले दिनों में जो आचार संहिता खत्म हो जाएगी वो चेयरमैन को मालूम पड़ जाएगा उसकी क्या हालत होगी. तुमची संघटना इश्यू नहीं है करके मैं बात नहीं करती. तुमची संघटना इतकी मोठी आहे
आजपर्यंत लव जिहादच्या नावाखाली मुस्लिम तरुणाला हाणामार वगैरे झालेली आहे. नाही, लव त्याबद्दल काय जिहाद तुम्ही जे आहे ना, हे प्रश्नच नाही आमचे आणि मूळ प्रश्नच नाही आमचे. हा. मी तुम्हाला सांगू लागलो आहे की मूळ प्रश्न काय आहे मुस्लिम समाजाचे? शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, नोकरी हे पाहिजे. हे लव जिहाद हे होणार आहे, कधी ते होणार आहे, हे सगळे वेगळे होणार आहे. याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. याच्यामध्ये पडलं तर आम्हाला काही शिक्षण मिळणार नाही, काय नाही ते होणारच आहे. याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. आलेल्यामध्ये पडत नाहीये आणि म्हणून मूळ प्रश्न तर मूळ प्रश्न होता. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक असा तुम्ही 3 मुद्दे मांडले. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या 3 मुद्द्यांना घेऊन यदा कदाचित जर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तर या 3 मुद्द्यांना घेऊन तुम्ही मुस्लिम समाजासाठी तुम्ही काय करणार आहे किंवा काय तुम्ही करणार? म्हणजे शिक्षण आणि नोकरी हे झालं ऑटोमॅटिकली सामाजिक हे बरोबर येऊ शकतो. राजकीय आरक्षणाचं काय? राजकीय आरक्षण तर मिळू लागलंच ना. ओबीसी मध्ये सर्व राजकीय आरक्षण मिळू लागलेलं आहे. आमचे 8-10 मेयर झालेले आहे. आता सांगलीत 4 मेयर झाले आमचे मुस्लिम समाजाचे. कोल्हापूरमध्ये मुस्लिम समाजाचा 72ची कॉर्पोरेशन असताना एक मुस्लिम समाज मेयर झाला ना. औरंगाबादला शिवसेना बीजेपीची होती, ते मेयर झाला ना. औरंगाबादला, नांदेडला झालेलं आहे ना. मुंबईला आज जे कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये सर्व जे कॉर्पोरेटर आहेत ते ओबीसी मधूनच निवडून आले ना. राजकीय आरक्षण मिळू लागले. 15% महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 15% लोकसंख्या ही मुसलमानांची आहे. राजकीय पक्षांनी किती टक्के दिले? आज हे लोकसभाचे 1% सुद्धा नाही तर 48%. आज लोकसभाचे इलेक्शनचे आमच्या जवळ एकच आहे की हे भाजपला कसं हटवायचं आहे. थोडासा आपल्याला थोडा त्याग द्यावा लागला म्हणून आम्ही चिंता करत नाही. नेहमी मुस्लिम समाजाने त्याग द्यायचे का? नाही, नेहमीच नाहीये, असं नाहीये. मुस्लिम समाजाला काय मिळालेलं आहे? पण त्यांनी नेतृत्व केलं नाही. राष्ट्रपती मिळाले, गव्हर्नर, महाराष्ट्राचे 3-4-5 गव्हर्नर होते, मुख्यमंत्री होते, बिहारचे मुख्यमंत्री होते, राजस्थानचे मुसलमान मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. का नाही होते? खासदार होते, आमदार होते, चीफ जस्टिस होते. कोण होते? त्यांनी काम केलं नाही. हे राष्ट्रपती होते, किती काम करून? 3 राष्ट्रपती. सर्व उच्च प्रतिपदावर मुस्लिम समाजाला मिळालेलं आहे. मिळालेलं नाही तिथे रबरीच काम होते, मिळालेलं आहे. पण आपल्याला जाणीव नाहीये की सर्वकडे मिळाले. आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री नव्हता, होता मुस्लिम समाजाचा. खासदार नव्हते का? 3 गव्हर्नर होते. काय करू शकत नव्हते 3 गव्हर्नर. जनन्याय, जाती न्याय संदर्भात मागील अनेक वर्षापासून मोहम्मद इस्लाम सातत्य लढत देत आहेत. त्यासाठी त्यांचे पक्ष देखील आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना सपोर्ट न करता केवळ काँग्रेसला सपोर्ट करण्यामागचा हेतू काय? याचा हेतू हेच आहे की हे सर्व आघाडी झालेली. या आघाडीमध्ये सर्व वेगवेगळे क्षेत्रांचे लोक आलेले आहेत आणि ते मिळून लढू लागलेले आहेत. पार्टी नाही तुमच्या इंडिया आघाडीमध्ये. मग जे जो आले नाही आता वंचित नाही, त्याला आपण केलेलं होतं. जाऊ शकत नाही. इंडिया आघाडी स्थापन करताना आपल्याला बोलून विश्वासात घेतलं होतं का या सर्व गोष्टी संदर्भात? या संदर्भात आम्हाला सांगितलं ना. मी गेलो होतो, सर्व मिटिंगमध्ये गेलो होतो. त्यावेळेस आपण अशी मागणी केली नाही का एखादा 48 सीट मध्ये एखादा मुस्लिम उमेदवार द्यावा? आम्ही सांगितलं सर, मी बोलतो ना. असं नाही की नाही, त्याला माहित नव्हतं. मुस्लिम पक्षाच्या अनेक संघटनेला ते तिकीट देत नव्हते. ते बरोबर आहे. पक्षाची काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष. राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 फूट झालेली आहे. एक काँग्रेस आहे पक्ष. काँग्रेसने विचारलं, लोक तयार नाही. बरेच मुस्लिम आहेत आहे, पण आदिलभाई मंत्री होते त्यावेळेस होते. अजूनही काय झालेलं नाही तर म्हणून मुस्लिम समाज इतक्या वेळ आता आहे. तेच सांगतो ना आम्ही. पूर्वी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती सगळे होते ते पूर्वीच होते. आता काय आहे मुस्लिम समाज? आज सध्या मुस्लिम समाज चांगले यतीम आहे, पॉलिटिकल यतीम झालेला आहे. मुस्लिम समाजाला भारतात कुणीही वाली नाही असं म्हणायचं आहे. फक्त निवडणूक आली की मुसलमानांना गाजर दाखवायचं काम केलं जातं, एवढंच आहे. मुस्लिम समाजामध्ये अजून तितकी जागृती झाली पाहिजे, तितकी जागृती झालेली नाही. जेव्हा त्यांच्यामध्ये एक मोठी चळवळ उभी राहील ना, चळवळ ज्याला म्हणतात, पक्ष सोडून लक्षात बदलणार.
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन काय होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलून त्यांनी तिकीट दिलेले होते. यावेळेस पण त्यावेळेस मला म्हणून करतात. पक्षावर आमचा विश्वास नाहीये, संघटना मुस्लिम समाजावरच आमचा दोष आहे. आमचे लोकच आमचे लोकच जे आहे चळवळमध्ये नाहीये, काम करत नाही. जसं यांनी सांगितलं की ईद आली, ते आले, ते आम्हाला करत होते. जे मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोणीच काम करत नाही ना. एकच आहे आमची संघटना जे काम करत आहे, त्यांच्यासाठी झगडत आहे, बोलत आहे, विरोधात जातात आहे, धरणे देतात आहे, अंमल उपोषणला बसतात आहे, पत्र देत आहे, कोण दुसरं देत आहे, कोण नाही. जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजाची म्हणजे जागृती आली मग तेव्हा सर आता एमआयएम पक्ष पण हा मुस्लिम समाजाचा कार्य करतो ना, तो पण आंदोलन करतो. एमआयएम पक्षाबद्दल मी काहीच बोलणार नाही. तर तुम्ही चळवळीची गोष्ट म्हणलात, आता मुस्लिम समाजावर एवढा अन्याय होत आहे तेव्हा तुमची संघटना कुठे दिसती नाही साहेब? नाही, संघटना फार पुढे आहे, फार पुढे आहे. 4 झाले सोलापुरात जातीय दंगल झाली शास्त्रीनगरमध्ये, त्यावेळेस तुम्ही कुठे दिसला नाही. नाही, त्यावेळेस तुम्हाला समाज घेऊन नितेश राणे, राजासिंग मुस्लिम समाजाला शिवाय त्यावेळेस आम्हाला संघटना सोलापूरमध्ये नाही केली असेल हे मी तुमचं मान्य करतो, बरोबर आहे. ज्याप्रमाणे करायला पाहिजे होतं संघटना जितकी बळकट झाली पाहिजे होती, संघटनामध्ये थोडीशी आमची फूट झाली आहे असं नाहीये. इथेही लोक त्याला फोडायला तयार होते, पण नाही झालेला आहे. आणि नंतर आमच्या लक्षात आला आताच आम्ही सलीम नदाब यांना अध्यक्ष केलेला आहे, ते नाही होतं त्यावेळेस. तर आपण एमआयएम पक्षाबद्दल बोलण्यास नकार देता, याचं कारण काय? ते एमआय बद्दल बोलायचं काय गरजच नाही ना. मी त्यासाठी आलेलो नाही. मी फक्त आज या प्रचारासुद्धा सपोर्ट करायसाठी आलेलो, त्यासाठी मी आलेलो नाही. एमआयएमने सुद्धा इथं उमेदवार देणार होतं, पण जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी म्हणून त्यांनी उमेदवार दिला नाही. नेमका सगळेजण त्यांनाही जातीयवादी म्हणतात, नेमके कारण काय? नाही, मी म्हणतो ना की एमआयएम बद्दल मी आज काय बोलणार नाही. मी आलो आज आघाडीच्या प्रचारासाठी. तर तुम्ही नाराज आहात का एमआयएम? नाही, माझा कोणावर राग नाही. आम्ही चळवळ आहे, आम्ही पक्षाबद्दल कसं बोलत तुमचे काम करत नाही त्याच्याबद्दल बोलत नाही. एमआयएम पार्टी काम करत नाही. कोण एमआयएम पार्टी आपण तिथे काम आज तुम्हाला माहिती, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती काम करत नाही. मी काम करतो तुम्हाला माहित आहे ना. तुमची संघटना सोलापुरात किती मुस्लिम लोकांना न्याय मिळवून दिले काय? हा, किती सर्टिफिकेट मिळालेले आहे. आता मेहतर वंगी समाजाचं मी सांगतो तुम्हाला, 1 दिवसात आम्ही 150 सर्टिफिकेट काढून दिलेले आहे. 150 रेकॉर्ड आहे आमच्याकडे. वंगी समाजाचा, वाल्मिक समाजाचा दाखले मिळत नव्हते, मी तुम्हाला दाखवू शकतो. 150 1 दिवसाच्या बसलो आम्ही त्यांच्याकडे. ते मेहतर समाजाला बोलून टाका. कुरेशी समाज बसलेला आहे, नदाब समाज बसलेला आहे, भागवान समाजाला विचारा किती मुलं शिक्षण घेतलेले आहे, किती एमबीबीएस झालेले आहे, किती डॉक्टर झालेले आहे, किती बीएसआय झालेले आहे. विचारा तुम्ही. माहित नाहीये लोकांना, माहित नाहीये. शेवटचा प्रश्न आहे माझा शेवटचा प्रश्न की इफ्तार पार्टी आणि ईद मिलन कार्यक्रम आणि त्यानंतर निवडणुका जे समोर येऊन मुस्लिम समाजाची फसवणूक करणारे हे लोक समाजाचा सौदा करतात, त्यांना काय संदेश देईल? त्यांना तुमच्या भाषेत आमच्या भाषेत हेच आहे की जे लोक आहेत जी उजवी करणारे हे मुस्लिम समाजाचा सत्यानाश करू लागले. जे आमचे पुढारी मुस्लिम समाजाचे सोलापूरचे कोणत्याही पक्षाचे कुठल्याही महाराष्ट्रातले जे पुढारी आहे, ते नाव कशाला मी बोलू, सर्व पक्षांचे जितके मोठे मोठे पुढारी आहे यांनीच मुस्लिम समाजाला मागास ठेवलेला आहे. कारण की त्यांचा फक्त काय, आमचं काय आहे ते बघायचं, समाजाचं काय आहे त्याबद्दल ते आम्हाला आहे. आणि आम्ही संघटना त्यांच्या विरोधात आहे. भाजपाची भीती सोडून मुस्लिम मतदारांना प्रणिती शिंदे यांना मतदान का करावं? फक्त आमचं एकच म्हणणं आहे की भाजपची सत्ता झाली नाही पाहिजे. नाही, ते सांगितलं भीती सोडून बाजूला ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिम मतदारांना प्रणिती शिंदे यांना मतदान का करावं? आघाडीचे उमेदवार आहे. कशासाठी? आघाडीचे उमेदवार आहे. कशासाठी? काय मुस्लिम समाजाचा काय फायदा होणार? मत बोलो, आप मत बोलो. देखिए, प्रतिनिधि को हम क्यों दे रहे हैं, क्या नहीं दे रहे हैं, मैंने पहले बताया कि पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में हमने इंडिया आघाड़ी को सपोर्ट किया. इंडिया आघाड़ी किसने किया सर?
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आरक्षण संगठन नहीं, आमतौर पे आपने इस बात में लिया गया सर? हम सबको लेते हैं, बात करके वो देखो मैंने कल बेड़ में सबसे बात की। रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.